ॲमेझॉनच्या जंगलात एक अशी नदी आहे जी केवळ पाण्याचा प्रवाह नाहीये तर एक संपूर्ण जीवनरेखा आहे. हो, आपण बोलतोय शिंगू नदीबद्दल. चला आज तिचीच गोष्ट जाणून घेऊया. पण एखादी नदी फक्त पाण्याचा प्रवाह न राहता एक संपूर्ण जग कशी काय बनू शकते? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शिंगू नदीच्या प्रवासात मिळणार आहे. कारण ही फक्त एक नदी नाही, तर एक संपूर्ण परिसंस्था आहे आणि हजारो लोकांसाठी त्यांचं सांस्कृतिक घर. तर मग चला सुरू करूया ॲमेझॉनच्या या अत्यंत महत्त्वाच्या जीवनवाहिनीचा प्रवास. तर कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात कुठून तरी होते नाही का? तसंच या अवाढव्य नदीचंही आहे. शिंगू नदीचा जन्म होतो थेट ब्राझीलच्या मातो ग्रोसो पठारावर. पण गंमत अशी आहे की शिंगोचा उगम काही एकाच ठिकाणाहून होत नाही. खरं तर तिची सुरुवात होते उत्तर ब्राझीलच्या मातो ग्रोसो पठारावर, जिथे सेरा दो रोंकादोर आणि सेरा फोर्मोसा नावाच्या दोन मोठ्या पर्वतरांगा आहेत, त्यांच्या अगदी मधून. आणि ही गोष्ट तर आणखी रंजक आहे. शिंगू नदी एकटी नाहीये. तिची निर्मिती होते एका नाही, दोन नाही, तर तब्बल 5 वेगवेगळ्या नद्यांच्या संगमातून. ही नावं आहेत जाटोबा, रुन्नुरो, बाटोवी, कुरिसेवो आणि कुलवेने. या 5 नद्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा जन्म होतो त्या शक्तिशाली शिंगू नदीचा. आणि येथूनच तिच्या जन्मानंतर सुरू होतो तिचा एक अफाट प्रवास, तब्बल 2100 किलोमीटरचा, उत्तरेकडे जाणारा एक विशाल आणि शक्तिशाली प्रवास. हो, बरोबर ऐकलत. 2100 किलोमीटर. म्हणजे विचार करा केवढा लांबचा पल्ला आहे हा. ही नदी एकटी मातो ग्रोसो राज्यातून थेट उत्तरेकडे वाहत जाते. आणि तिचा प्रभाव किती मोठा आहे याचा अंदाज या आकड्यावरून येतो. शिंगू नदीच्या खोऱ्याचं क्षेत्रफळ आहे तब्बल 5,31,000 चौरस किलोमीटर. आता हा आकडा किती मोठा आहे हे समजून घ्यायचं असेल तर कल्पना करा की हे जवळपास संपूर्ण फ्रान्स देशाएवढं क्षेत्रफळ आहे. केवढी अवाढव्य असेल ही नदी. बरं, या लांबच्या प्रवासात शिंगू एकटी नसते. तिला येऊन मिळते तिची मुख्य उपनदी इरिरी. आणि मग हा सगळा प्रवास संपतो कुठे? तर ती स्वतः ॲमेझॉन नदीत जाऊन विलीन होते. आणि यामुळेच शिंगू नदी ॲमेझॉनच्या सगळ्यात मोठ्या उपनद्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या नदीच्या प्रवासात एक असा टप्पा येतो जो खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि पर्यावरणासाठी तर प्रचंड महत्त्वाचा. याला म्हणतात द ग्रेट बेंड. नावाप्रमाणेच हे एक वळण आहे जे एका नैसर्गिक अडथळ्यासारखं काम करतं. स्थानिक भाषेत याला वोल्टा ग्रांदे दो शिंगू असेही म्हणतात. याचा सरळ सरळ अर्थ आहे शिंगू नदीचं मोठं वळण. आणि हे वळण साधंसुधं नाहीये. ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात नदीने घेतलेलं तब्बल 100 किलोमीटर लांब असे एक प्रचंड मोठं वळण आहे हे. पण या ग्रेट बेंडचं महत्त्व फक्त त्याच्या आकारात नाहीये. इथले जे धबधबे आहेत, जो वेगवान पाण्याचा प्रवाह आहे, तो अक्षरशः एक नैसर्गिक भिंतच तयार करतो. आणि याचा परिणाम काय होतो? तर नदीच्या वरच्या आणि खालच्या भागातले जलचर प्राणी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे राहतात. म्हणजे बघा, भूगोल कसा थेट जीवसृष्टीला आकार देतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर ही झाली नदीच्या भूगोलाची गोष्ट. पण शिंगू नदी म्हणजे फक्त पाणी, खडक आणि वळणं नाहीत. या नदीला एक मानवी बाजूसुद्धा आहे. खरं तर ही नदी हजारो लोकांसाठी एक सांस्कृतिक मातृभूमी आहे. आकडा ऐका, 14,000. हो, तब्बल 14,000 स्थानिक लोकांचं आयुष्य, त्यांची संस्कृती, त्यांचं सगळं काही थेट या शिंगू नदीवरच अवलंबून आहे. म्हणजे बघा, ह्या नदीच्या काठावर 1-2 नाही तर तब्बल 9 वेगवेगळ्या स्थानिक जमाती राहतात. आणि म्हणूनच ह्या समुदायांचं आणि त्यांच्या अनोख्या संस्कृतीचं संरक्षण व्हावं यासाठीच खास शिंगू नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आता या नदीच्या कथेतील आपण शेवटच्या आणि सर्वात आधुनिक टप्प्याकडे येऊया. एक असा टप्पा जिथे खूप मोठे बदल घडले आहेत आणि तो म्हणजे बेलो मोंटे प्रकल्प. हे खूप महत्त्वाचं आहे. या प्रकल्पाचं मूळ स्थानिक नाव होतं कराराओ, पण आज त्याला बेलो मोंटे धरण म्हणून ओळखलं जातं. म्हणजे नावामध्ये झालेला हा बदल फक्त एक साधा बदल नाहीये, तर नदीवरचं नियंत्रण कुणाचं आहे यात झालेल्या मोठ्या बदलाचे हे प्रतीक आहे. तर हे बेलो मोंटे धरण म्हणजे नेमकं काय आहे? हा शिंगू नदीच्या उत्तर भागात बांधलेला एक प्रचंड मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. अर्थात ऊर्जेची गरज भागवणं हा त्यामागचा हेतू. पण
या एका प्रकल्पामुळे नदीचा जो नैसर्गिक प्रवाह होता, तिची जी परिसंस्था होती, ती अक्षरशः कायमची बदलून गेली आहे. आणि मग हे सगळं पाहिल्यावर आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे जेव्हा एखाद्या नदीची गोष्ट, तिचं भविष्य पुन्हा नव्याने लिहिलं जातं, तेव्हा ती लिहिणारी लेखणी नक्की कोणाच्या हातात असते? निसर्ग, संस्कृती आणि विकास यांच्यातला जो संघर्ष आहे तोच तर या प्रश्नामध्ये दडलेला आहे.